गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण शनिवार रविवारमध्ये घडलेल्या डेव्हलपमेंट जर पाहिल्या तर बरंच काही पाणी पुलाखालून वाहून गेले असं आपण म्हणू शकतो. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे शुक्रवारी सुट्टी होती, परंतु वर्ल्ड मार्केट्स मात्र सुरू होते. म्हणजेच एका लाँग वीकेंडनंतर आपलं मार्केट जे आहे ते पुन्हा ओपन होतं आहे. जर आता आपण शनिवार रविवारमध्ये जे घडले ते जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार रविवारमध्ये US आणि इराण यांनी एकमेकांवरती सीज फायर ब्रेक केल्याचे आरोप केले आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांवरती हल्लेसुद्धा केले. आणि इराणने देखील जे काही बहारीन वगैरे अशा ठिकाणी जे काही USचे जे बेसेस आहेत तर त्या ठिकाणी हल्ले केले आहेत. मग या सगळ्या गोष्टी पाहता ऑइल प्राईस जे आहे तर ते थोडंसं इन्क्रीज झालं होतं. परंतु आज पहाटे पहाटे पुन्हा एकदा न्यूज आली की US आणि इराण दोघेही पुन्हा टॉक्स करण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि सीज फायर कंटिन्यू राहील. मग या गोष्टीमुळे काय झालं की पुन्हा एकदा ती गोष्ट आपण काय म्हणू शकतो की मार्केट सुरू होण्याच्या आधी व्यवस्थित करण्यात आली. त्यामुळे गिफ्ट निफ्टी फार काही खाली गेलेलं नाही आहे. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 10 ते 20 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार जास्त पॅनिक करण्यासारखं काही नाही आहे आणि जे काही सीज फायर कंटिन्यू होणार आहे त्या न्यूजमुळे USचे जे फ्युचर्स आहेत तेही सध्या ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत आणि मोस्टली एशियन आणि युरोपियन मार्केट्स देखील ग्रीनमध्येच ट्रेड करत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर कुठलीही पॅनिक सिच्युएशन मार्केटमध्ये नाही आहे. जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला गुरुवारचा तर FISनं अगेन 400 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनेही 5,500 कोटींच्या आसपास बाईंगच केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे नेट इन्स्टिट्यूशनल इनफ्लो होता, आउटफ्लो नव्हता. जर आता आपण महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजेच केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि यामध्ये खूप हायली पॉसिबिलिटी आहे की जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन, तर यांना बदललं जाऊ शकतं. यांना दुसरं कुठलं तरी खातं देऊन त्याच्या जागी पियुष गोयल किंवा मग अश्विनी वैष्णव किंवा मग जे काही फॉर्मर RBIचे चेअरमॅन होते शक्तिकांत दास, तर त्यांना संधी दिली जाऊ शकते. अशी 3 नावं चर्चेमध्ये आहेत. म्हणजेच काय की ही गोष्ट मार्केटसाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, खूप जास्त चांगली आहे, लक्षात ठेवा. जर अचानकपणे त्यांचा राजीनामा जर आला आणि त्याच्या अगेन्स्ट जर दुसरं कोणाला तिथे अपॉइंट करण्यात आलं तर मग मात्र ही गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह असेल आणि एक चांगला बाउन्स बॅक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल ऑलमोस्ट 4 to 5% आसपास. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत आणि मोस्ट लाईकली जे जुलैचं अधिवेशन आहे तर त्याच्या आधी ते होण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे हार्डली एक 8-10 दिवसामध्ये किंवा फार फार तर 15 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तर मग जर आता आपण वर्ल्ड मार्केट जर पाहिले तर मोस्टली ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही. FIS-DIचा डेटा देखील आपल्याला मार्केटला सपोर्ट करताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केटमध्ये 24,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आपल्याला समोर येताना पाहायला मिळतो. जोपर्यंत 24,050 डाऊन साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलर्स जे आहेत तर ते ॲग्रेसिव्ह होणार नाहीत. त्यामुळे ती लेवल फार जास्त महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट या झोनमध्ये येईल 24,000च्या आसपास तर तेव्हा आपल्याला तिथे एक बाईंग ॲक्युम्युलेशन पाहायला मिळू शकतं. तर मग आता पाहूयात की आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होते ते. त्यासोबतच उद्या मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे मंथली एक्सपायरीमध्ये जी व्हॉलॅटिलिटी असते ती देखील आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि मार्केटमध्ये आपल्याला त्याचं प्रेशर देखील पाहायला नक्कीच मिळेल. परंतु ते आता अपसाईडला असेल की डाऊन साईडला ते सांगणं आत्ता तरी पॉसिबल नाही आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती सुरू राहील आणि शुक्रवारी US मार्केट जे थोडंसं डाऊन झालं होतं त्यात मेनली टेक्नॉलॉजी स्टॉक्स डाऊन झाले होते, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या IT स्टॉक्सवरती इथे आजही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.